मित्राच्या बहिणीला मुलीचे फेक अकाउंटवरून अश्लील व्हिडिओ पाठवत चॅटिंग करत होता। पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादरणार। सोशल मीडिया हा अनेक कामासाठी उपयोगी ठरत आहे, मात्र काही तरुण तरुणी मात्र याचा गैरवापर करताना दिसत आहेत। संवादासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी असलेल्या समाज माध्यमांचा वापर ते विकृतीसाठी करतात। त्यावरून महिलांची आणि मुलींची छेड काढतात, अश्लील मेसेज पाठवतात, लज्जा उत्पन्न करणारे वर्तन करतात। त्यामुळे अनेक महिला हतबल झाल्याचे चित्र आहे। फेक अकाउंटवरून छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात दातकुटी मागावी हेच नवतरुणींना समजत नाही। काही वेळा त्रासलेल्या मुली घरी किंवा एखाद्या मित्राला हा त्रास सांगतात, त्यातून मग हाणामारीसारखे प्रसंग घडतात। पुण्यात अशीच एक घटना घडलेली आहे। एका मुलीला कोणीतरी फेक अकाउंट काढून त्रास देत होते। या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार भावाच्या मित्राला सांगितला। मग तो त्या फेक अकाउंटचा शोध घेऊ लागला। तेव्हा ते अकाउंट त्याच भागातील एका तरुणाचे असल्याचे त्याला समजले। मग त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने त्या तरुणाशी मैत्री केली आणि एक दिवस त्याला गाठूनच पुढे जे केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सूरज गणेश सूर्यवंशी, वय वर्षे 22, राहणार गणेश पेठ, पुणे यांच्या एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या बहिणीच्या नावाने सोशल मीडियावर एक फेक अकाउंट काढलेले होते। आता ते फेक आहे की ओरिजिनल हे इतरांना कळणे तसे कठीणच, पण अनेकांना ते त्या मुलीचेच प्रोफाईल वाटू लागले होते। परिणामी काही नीच तरुण तिला मेसेज पाठवू लागले, त्याच्याशी घाण घाण भाषेमध्ये चॅटिंग करू लागले। यामध्ये रोहित नामदेव ढमाळ हा तरुणही होता। त्याने तर ताळतंत्र सोडलेले होते। तो तिच्याशी चॅटिंग करत होता। तो अश्लील बोलून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज करत असायचा। त्या मुलीने त्याला किती वेळा बजावले, पण तो काही ऐकत नसल्यामुळे ती तरुणी हतबल झालेली होती। तिने ही बाब आपल्या घरच्या मंडळींना सांगितले नव्हते, कारण तिच्या भावाला कळले तर तो त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही हे तिला माहिती होते। म्हणून तिने भावाचा मित्र सूरज सूर्यवंशी याला सांगितले, माझ्या नावाचे सोशल मीडियावर माझे बोगस अकाउंट ओपन केले आहे। तो मला रोज नको नको ते अश्लील मेसेज करतो। तेव्हा सूरज सूर्यवंशीने आपल्या मित्राच्या बहिणीला धीर दिला। तिला सांगितले की तू काही काळजी करू नकोस, मी बघतो। त्यानंतर त्याने त्या अकाउंटची माहिती घेऊन ते ओपन केले। त्यावेळी त्या अकाउंटवर रोहित नामदेव ढमाळ याचा फोटो दिसला। मग सूरजने रोहित सोबत ओळख वाढवण्यास सुरुवात केली। आता त्याचा काटा काढायचा असा त्याने प्लॅन केला। आता सूरज आणि रोहित या दोघांची मैत्री झाली होती। सूरजने रोहित सोबत निवळ त्याचा काटा काढण्यासाठी मैत्री केली होती, याचा अंदाज रोहितला नव्हता। तो सूरज सोबत मित्रांच्या प्रमाणे वागत होता। अखेर तो दिवस आला। सूरजने रोहितला संपवण्याचे निश्चित केले। त्याने दिनांक 14 जून 2025 रोजी साधारणपणे सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सूरजने त्याचा मित्र दीपक सुखदेव बंडगर, वय वर्ष 21, राहणार प्रतीक हाइट्स, फ्लॅट नंबर 37, पारी कंपनी रोड, अभिरुची परिसर, नर्हे, पुणे याला कॉल केला। त्याने विचारले, तू कुठे आहेस? मी तुझ्या घराच्या पार्किंग मध्ये आलेलो आहे, तू खाली ये। त्यावेळी दीपकने त्याला, मी जिम मध्ये आहे, तू थांब, मी 5 मिनिटात घरी येतो असे सांगून फोन कट केला। तो लगेच जिम मधून निघून घराच्या पार्किंग मध्ये आला। त्यावेळी सूरज हा एक्सेस स्कूटरवर बसलेला होता। त्याला पाहून सूरज म्हणाला की चल बस, आपल्याला जायचं आहे। तेव्हा त्याने कुठे जायचे आहे असे विचारले असता सूरजने चल आपण एका ठिकाणी जाऊन लगेच परत येऊ असे सांगितले। तसेच त्याने त्यांची एक्सेस गाडी दीपकला चालवण्यास सांगितले आणि तो पाठीमागे बसला। सूरजने झील कॉलेजच्या दिशेने गाडी घेण्यास सांगितले। काही अंतर पुढे गेल्यानंतर सूरजने रोहित ढमाळ याला फोन केला। त्याने रोहितला नरे कमानीजवळ येण्यास सांगितले। काही वेळातच सूरज आणि दीपकही नरे कमानीजवळ पोहोचले आणि रोहितची वाट पाहत थांबले। साधारणपणे 10 मिनिटातच रोहित तेथे आलेला होता। तो काळ्या रंगाच्या ऍक्टिवा या दुचाकीवरून आलेला होता। तेथे बाजूला असलेल्या पान टपरीवरून रोहितने सिगारेट घेतल्या। त्यानंतर ते तिघेजण JSPM कॉलेज मार्गे जांभूळवाडी तलावाजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गेले। तेथून तलावाच्या बांधावर काही अंतरावर गाड्या पार्क केल्या आणि तिथे गप्पा मारत बसले। त्यावेळी ते तिघेजण वेफर्स आणि चिलीमिली खात होते। त्यानंतर काही वेळाने सूरज आणि रोहित
याने सिगारेट पिण्यास सुरुवात केली. सिगारेटच्या वासाने त्रास होत असल्याने दीपक त्या दोघांच्या पासून लांब जाऊ लागला. तेव्हा सूरज आणि रोहित हे दोघे आम्हीच आत जातो, तू गाडीजवळ थांब म्हणाले. ते दोघे पाणी बॉटल आणि वेफरचे पुढे घेऊन तलावाच्या बांधावरून चालत आतल्या बाजूला गेले. तर दीपक गाड्यांच्या जवळच बसलेला होता. थोडा वेळ निघून गेला. सूरज आणि रोहित हे त्या तलावाच्या बांधावरून गेलेल्या दिशेकडून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे दीपक आवाजाच्या दिशेने धावला. त्याने पाहिले तर रोहित खाली पडलेला होता आणि सूरज त्याला मारहाण करत होता. त्याने सूरजला अडवत विचारले, तू रोहितला का मारतोस? तू त्याला मारू नकोस. तुमचे काय असेल ते तुम्ही पोलीस चौकीमध्ये जाऊन मिटवा. पण सूरज इतका रागात होता की तो काही समजून घेण्याच्या मानसिकतेतच दिसत नव्हता. तो रागारागाने म्हणाला, याला आज संपवणे गरजेचे आहे, नाहीतर मी आणि तू आपण दोघेही खूप अडचणीत येऊ. बोलत बोलतच सूरजने हातामधील मोठा दगड रोहितच्या तोंडावर आणि डोक्यावर मारून टाकला. यावेळी रोहित मोठमोठ्याने ओरडत होता, परंतु सूरज हा त्यास दगडाने मारतच राहिला. घडत असलेल्या प्रकारामुळे दीपक खूप घाबरलेला होता आणि धावत डांबरी रोडवर आला. तेव्हा सूरजही त्याच्या पाठोपाठ आला. दीपकला काहीच न सांगता तो त्याची ऍक्सेस गाडी घेऊन पसार झाला. या प्रकाराने दीपक घाबरला होता. त्याच्या समोरच एका मित्राचा दुसऱ्या मित्राने जीव घेतलेला होता. त्याला काय करावे हेच सुचेनासे झाले. रात्रीची वेळ होती. तो तसाच घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अंमलदार हनुमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की जांभूळवाडी तलावाच्या बांधावर आंबेगाव खुर्द पुणे येथे एका तरुणाचा निर्गुण खून झालेला आहे. ही माहिती मिळताच त्या दोन्ही तपास पथकाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच ही माहिती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांना सांगितले. ते दोन्ही कर्मचारी आणि इतर स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जाऊन ते पाहणी करू लागले. त्याच वेळी दीपक बनगर हा आंबेगाव पोलीस स्टेशनला पोहोचलेला होता. त्याने तेथे असलेल्या डे ड्युटी अंमलदारांना रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितल्यामुळे सारा उलगडा झाला. ही माहिती आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी ऐकून त्याची रितसर फिर्याद नोंदवून घेतली. मग घटनास्थळी जाऊन तेथील घटनास्थळाचा पंचनामा करून रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील रुग्णालयात नेण्यात आला. दीपकच्या फिर्यादीवरून सूरज वापरत असलेला मोबाईल नंबर मिळवला आणि तपास सुरू झाला. रोहितच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सूरज कुठे असेल याचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले. या विभागाच्या डीवायएसपी स्मार्तना पाटील आणि एसीपी राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. घटनास्थळावरून बाहेर पडल्यानंतर सूरज याने एका मित्राकडून 2000 रुपये उसने घेतले होते. तो पुणेतून एसटीने संभाजीनगरला गेला आणि तिथून मध्य प्रदेश येथील इंदोर येथे राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांच्याकडे गेला. पोलीस तपास पथकाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावर लोकेशन मिळवले. तो राहत असलेल्या इंदोर येथील त्याच्या नातेवाईकांच्या घराभोवती सापळा लावून त्याला जेरबंद केले. आंबेगाव पोलीस स्टेशन येथे वरिष्ठांच्या समोर उभे केले. त्यावेळी सूरज याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, रोहित ढमाळ याने माझ्या मित्राच्या बहिणीचे सोशल मीडियावर अकाउंट उघडले होते. त्याच्यावरून तिला अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग करत होता. त्यामुळे मला मित्राच्या बहिणीने सांगितल्याने मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामध्ये आमच्या दोघांची तुतू मैमेत झाली. त्यातून त्याचा खून केल्याची त्याने कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले कपडे आणि दगड जप्त करण्यात आले. याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 124/2025 असा नोंदवून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे पोलीस निरीक्षक गजानन चोरमुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे
सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शुभम मोरे, हरीश गायकवाड, अजय कामठे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे या करत आहेत.